पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखीनच ताणले गेले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला. पाकिस्तानमधील 9 दहशतवादी अड्डे भारताने नष्ट केले. एकीकडे पाकिस्तान मिसाईल ड्रोनने भारतावर हल्ले करत आहे, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी जवान सीमेलगतच्या भागात गोळीबार करत आहेत. उरी सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात मुंबईच्या घाटकोपरमध्ये राहणारे जवान मुरली नाईक शहीद झाले होते. 5 जणांना कंठस्नान घातल्यानंतर नाईक यांना वीरमरण आले. मुरली नाईक हे मुद्रावत येथील श्रीराम नाईक आणि मुद्रावत येथील ज्योतिबाई यांचे एकुलते एक पुत्र होते. त्यांचे आई वडील दोघेही गोरंटला मंडलात शेतमजूर म्हणून काम करीत होते, असं वृत्त द हिंदूने दिले. त्यांच्या वडिलांच्या मते मुरली नाईक यांचे फार पूर्वीपासून सैन्यात सामील होण्याचे स्वप्न होते. त्यांना लष्कराचा गणवेश खूप आवडायचा. तो मैत्रीपूर्ण स्वभावाचा होता. लष्करी जवान म्हणून तो खूप प्रेरित होता आणि देशाची सेवा करण्याचा त्याला अभिमान देखील होता, असे त्याच्या वडिलांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले. डिसेंबर 2022 मध्ये नाईक हे सैन्यात भरती झाले आणि त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले. काश्मीर सीमेवर पहाटे 3च्या सुमारास अचानक सुरू झालेल्या गोळीबारात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. तेव्हा जवान मुरली नाईक यांनी अतुलनीय धैर्य दाखवत 5 जणांचा खात्मा केला. शत्रूशी झुंज देताना एका गोळीमुळे मुरली नाईक यांना वीरमरण आले. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लढा दिला होता. मुरली नाईक शहीद झाल्याच्या बातमीने त्यांच्या आंध्र प्रदेशातील मूळ गावी शोककळा पसरली होती. जवान मुरली नाईक घाटकोपरच्या कामराजनगरमध्ये वास्तव्याला होते. आंध्र प्रदेशातील श्री सत्यसाई जिल्ह्यात कलकी तांडा हे त्यांचे मूळ गाव. यात्रेनिमित्त त्यांचे कुटुंब 2 मे रोजी गावी गेले होते. त्यामुळे शहीद झालेले मुरली नाईक यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी म्हणजेच 10 मे रोजी सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ऑपरेशन सिंधू अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे 9 तळ भारताने हवाई हल्ले करून उद्ध्वस्त केले. त्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलीच ताकीद दिली होती. पण ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने मिसाईल ड्रोन यांच्या मार्फत भारतावर हल्ले केले. त्यांनी सीमावर्ती भागात गोळीबार देखील केला. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात उरीमध्ये कर्तव्यावर असलेले मुरली नाईक हे शहीद झाले. देशासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या मुरली नाईक यांना देशभरातून श्रद्धांजली वाहिली गेली. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा. धन्यवाद.